नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार स्वागत करीत आहे तुमचा आवडता यूट्यूब चॅनल ग्रीन फिंगर्स टचमध्ये। मित्रांनो, मी आज तुम्हाला श्रीकृष्णाच्या अतिप्रिय अशा कृष्णकमल प्लांटविषयी माहिती सांगणार आहे। कृष्णकमल प्लांटला जास्तीत जास्त फुले येण्याच्या कटिंगने हे प्लांट कसे ग्रो करावे, यासाठी फर्टिलायझर कोणते वापरावे, या फुलाचे पौराणिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, कृष्णकमल या प्लांटला राखी फूल तसेच पॅशन फ्लावर असंही म्हणतात। कृष्णकमल ही एक सुंदर व भरपूर फुले देणारी वेल आहे। ह्या प्लांटची फुले ब्लू, रेड, व्हाईट, पिंक इत्यादी रंगात अवेलेबल असतात। आपण पाहू शकता, माझ्याजवळ हे प्लांट ब्लू व रेड ह्या दोन कलरमध्ये अवेलेबल आहे। मित्रांनो, या फुलाचा सुगंध मनाला खूपच प्रसन्न करणारा आहे। या फुलाचा आकार बराच मोठा असल्याने हे फूल खूपच आकर्षक वाटते। हे प्लांट वेलवर्गीय असल्याने आधाराने खूपच लवकर आणि दाटीने वाढते। या प्लांटच्या वेलीला भरपूर फांद्या येतात, त्यामुळे हे प्लांट खूप मोठा एरिया लवकर कव्हर करते। कृष्णकमल वेल आपण पाहिजे त्या डिझाईनमध्ये वाढवू शकतो, जसे की वेलकम गेट, सर्कल टाईप, स्क्वेअर टाईप, ट्रायंग्युलर, हर्ट टाईप, ॲज यू वांट। हे प्लांट हार्डी प्लांट असल्याने याला खूपच केअर करायची गरज नसते। ह्या प्लांटच्या वेलीला फुले एकदा यायला सुरू झालं की असंख्य असे फुलं येत राहतात। ही वेल जेवढी मोठी वाढेल तेवढी अधिक फुले असतात। साधारण प्रत्येक पानाजवळ फुले येतात। हे प्लांट फुल सनलाईट एरियात वाढणारे असल्याने मोकळ्या जागेत जमिनीवर लावल्यास खूपच लवकर ग्रोथ करते। या प्लांटच्या वेलीवर कोणत्याही प्रकारचे इन्सेक्ट अटॅक करत नाहीत, हे एक विशेष। या प्लांटचे पौराणिक महत्त्व। कृष्णकमल या फुलाचे पौराणिक महत्त्व खूपच जास्त आहे। म्हणतात, हे फूल भगवान श्रीकृष्णाचे अतिप्रिय फूल होते। या फुलाच्या खालच्या पेटलमध्ये ब्लू कलरचे जे बारीक धागे आहेत ते 100 आहेत। ही संख्या महाभारतातल्या कौरवांच्या संख्ये एवढी आहे। इट्स इंडिकेट टू कौरव। त्याच्या वरच्या पेटलमध्ये ज्या 5 दांड्या दिसतात ते पांडव आहेत असे म्हटले जाते, आणि सर्वात वरच्या भागात ज्या 3 दांड्या दिसतात ते ब्रह्मा, विष्णू व महेश ह्या त्रिदेवांचे इंडिकेशन आहे, असं या फुलाचं पौराणिक महत्त्व त्याला पाहिल्यावरच लक्षात येते। कृष्णकमल हे प्लांट कटिंगने सुद्धा ग्रो करता येतो। हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून पुढच्या व्हिडिओत व्ह्यूअर्सच्या डिमांडनुसार या प्लांटसाठी फर्टिलायझर, कटिंगने हे प्लांट कसे ग्रो करावे, कटिंग लावताना रूटिंग हार्मोन कोणते वापरावे, केअर टिप्स अँड लॉट मोर बाबत मी नक्कीच इन्फॉर्मेशन शेअर करेल। तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा। आपल्या बागेत सुंदर व आकर्षक असे कृष्णकमल प्लांट जरूर लावा। आपल्या घरातल्या बागेची शोभा वाढवा। थँक्स फॉर वॉचिंग। हॅपी गार्डन। थँक्यू।